आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा दुसरं वर्ष। यावर्षी पूजा संपन्न झाली आहे आणि आरती चालू झाली आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आता या ठिकाणी सर्व दृश्य। सोम्याचा फोटो घ्यावया। प्रसाद भक्तन करिता प्रसन्न, प्रसाद भक्तन करिता प्रसन्न, पुनरागमन जय जय
कॉफी आहे ना. उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागठे. जय जय रघुवीर समर्थ. सत्यनारायण महाराज की. सगळे व्हिडिओ काढले. आपली कालाबद्ध प्रमाणेची पूजा संपन्न झालेली आहे. त्याचा पूजेचा मान श्री किरण नाईक आणि सौ किरण नाईक, समृद्धी किरण नाईक यांना लाभलेला आहे. मंडळातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन. याच्या पुढचा प्रोग्राम म्हणजे आपल्या माता भगिनीचा हळदी कुंकू आणि त्यानंतर 2 छोटेसे गेम खेळ खेळणार आहे. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल आणि मग दशावतार. आवाज कर रे. काही संतान केला म्हणून नवसवायान पती पत्नीला झाले दान कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवे ना कधी सुद्धा. बांधवा संगे साधू मायान नारायणाचे पूजन श्रीहरीची पूजिता श्रीहरीची पूजिता. मला सावळी राहिला तुले पेट बातमी ऐकून आनंदाची हर्षली भाया साधुवाण्याची गेली लीलावती कटकन पतीचे गावयात दर्शन घरी का. सगळ्यांच्या वाटूची काम काम करू आता नाटक बघू राव तांबाचा. हा जाऊचं नाही जेवण होयच वस्ती राहू सोडून गेले तर फोन केला नाटक झाल्यावर ना. हा हा मग काय टेन्शन नाही. आता काय अतुर्ण आहोत आमच्याकडे. काय थांब ती गोगंका घ्या थांब.
अप्पू खंय गेला तिघांनी बघा इकडे बस पाठी अप्पू खंय गेला हय हय अप्पू हय मांडारी हां तू नाही तुझा फोटो नाही तर मग तुझा फोटो काढणार की नाही तुझा फोटो काढणार इकडे बघ फोटो 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 हा हा इकडे बघा व्यवस्थित हा पाठवून देते घराकडे फ्रेम करून हा व्यवस्थित फोटो काढ तू आलास फारच होईना अरे या राहुला हा तू हई पुढे मांडारी इरे दोन काढले फोटो ते का सांग पाठचक सांग लिला तोंड नाही उडायला तिकडे जाऊन आणून ठेवायची वेळ नाही जाऊ द्या एकदम असं जवळ नाही घेतलं आहे ना इफेक्ट साइड इफेक्ट माझी आमदार आणि माझी नगरसेवक झाल्यावर खातो पुरा आपल्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चंदवनकर गाडी येऊची नाही वाटतं पुढे हा हो हो मेड घेऊची लागत
तो करतो लवर. उंचच मारा त्या हिशोबाने. तो काय वरती बसला आहे वाईट वर्ग आणि पुढे चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन देवेंद्र नाईक प्रस्तुत. हळूहळू हळू हळूहळू घ्यावा हळूहळू घ्यावा. काय ते साहेब आम्ही तर आमचे विचार वाचतो. लय मजा केली नसते. संगीत खुर्ची महिलांची वीणा नाईक बरोबर वीणा मयुरेश नाईक या फर्स्ट विनिता मयुरेश नाईक या फर्स्ट क्रमांकावर आलेल्या त्यांना जोरदार टाळ्या. सेकंड क्रमांक काय नाव शुभ्रा नाईक सेकंड क्रमांक शुभ्रा शैलेश नाईक सेकंड क्रमांक. आणि या ठिकाणी आता 9:30 वाजता नाटक चालू होणार आहे. आता संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला. आता थोड्या वेळात भजनाचा कार्यक्रम चालू होईल. आता महाप्रसाद चालू करायचा आहे सर्वांनी आपली टीम तयार. हां पीठ आणलेलं आहे. बघ विचार कोणा नानांका विचार पीठ आहे का. पीठ कोणाकडे आहे? पीठ थांबा काय माहिती पीठ काय पीठ घरडे आहे ना. काकी विचारलं आपल्या 600 नाही तेच नका. बस तशी जती आली तिला आधी हळदी बालना सावन बीता जाए हरे सावन बीता जाए हरे सावन बीता जाए आजा हुनिया बालना सावन बीता जाए हाय रे सावन बीता जाए हाय रे नबिया की दारना हाय रे सावन बीता जाए पुढे बसा बरं.
कालिका माता मनात असेल ते सदैव इच्छा पूर्ण होईल असा मंगळवाईकरचा आशीर्वाद या कालिका मातेचा तुला आई तुला आशीर्वाद मिळाला मन समाधान झालं नारायण अरे बाप रे आश्चर्य समोरची चमत्कार आई तुम्हाला विचारी दिसते कसं घडलं काय अपमान मानखंडना देशो भंग होत आहे आई तुझा अपमान अगं तू म्हणजे कोणी सामान्य नाही ग शंभू महादेवांच्या हातामध्ये असणार हे कालिका अस्त्र आणि हे अस्त्र असून सुद्धा एवढी महापराक्रमी आई तुझी महिमा असताना तू विचार करता मी तुझा हिंमत झाली कोण तो नाट्यतत्वावर शासन झालं पाहिजे म्हणून देव तत्वाने हे कालिकास्त्र सोडलेलं आहे नाट्यतत्व म्हणजे हे नाट्यतत्व देवतांच्या कार्यात बाधा आणते नाही आई वा 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 खरोखरच ते नाथ मुख्य जनांच्या उद्धारासाठी मानव जातीच्या कल्याणासाठी देवाने अस्त्र सोडलाय ते काचा देवताने अस्त्र सोडले ते तत्वावर मात करण्यासाठी थांबलं पाहिजे हा म्हणजे या पृथ्वीचा समतोल असा राहायला हवाय आई असं काय घडलं तरी काय ते काय करता येईल अरे नावावर मात करत आहे यम धर्माचा गोष्ट 6,00,000 हरण करणं त्याचे आयुष्यमध्ये सत्य त्याचे प्राण हरण करणं बरोबर आहे त्याचा यमाचा त्याचे प्राण असते अरे बाप रे म्हणजे हा अधर्म आहे तो आणि याच्यामुळे नारदा धर्माचं कार्य पंडित बरोबर आहे असं होतं तुझा आशीर्वाद मिळाला पण मनाच्या ठिकाणी मात्र व्यक्ती कुणी असू द्या
इतका मोठा आहे. आणि 1 सहस्त्र नरबळी हा त्रिकाल भैरव गेलाय कर्तव्य पार पाडण्यासाठी. पण तो कोणत्या तऱ्हेनं कर्तव्य पार पाडतोय याच्यावर आता मी बारीक नजर ठेवणार. दूरवर अधांतरी उभा राहणार आणि सारी गमत म्हणणार. मी पण जाणार, पण जाणार तो कसा जाणार हे नाही. तुझं नामस्मरण, तुझं भजन कीर्तन हे धर्माचं ध्येय. तुझं नामस्मरण करत असताना देवा मला उत्तम साथ लागेल. ती म्हणजे ही माझी झंकार करणारी ब्रह्मवीणा आणि ताल धरणारी या साथीनं देवा तुझं नामस्मरण सदैव माझ्या सदैव माझ्या. चांगला बारीक एकदम नाही. निरंजन नाम पंचाला बोला बोला निरंजन निरंजन. हरि ओम दत्त श्री माधवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. हे गुरु दत्तात्रेय कवी नारायण अवतार मच्छिंद्रनाथ तुमच्या पवित्र आणि पूज्य पदकमली साष्टांग नमस्कार करतोय. बरोबर 100 का होईना कधी झालेल्या अंतस्करणाचं समाधान झालं तेव्हा तुझ्या आशीर्वादानं या विश्वाच्या पाठीवर आम्ही रात्र भ्रमंती करतो. आणि कशासाठी तेव्हा दुपार युगाचा शेवट होऊन या कलियुगाला प्रारंभ होता. तुम्हा देव देवतेनं मूर्तिमंत स्वरूपात त्या भूतलावर जाता येणार नाही. कारण एका महान पतिव्रतेच्या शापानं म्हणजे वृंदाच्या शापानं सारे देव दगडाचे झाले, देव पाषाणी झाले. आणि त्याच वेळी या भूतलावर तुम्हाला जाता येणार नाही. मग या मृत मानवाचं काय? कलेची सत्ता असल्यामुळं मानवाचा कला निर्माण होणार आहे आणि तोच कला होऊ नये. प्रत्येक मानवाला भक्ती मार्ग दाखवावा म्हणून आम्ही नवनाथ भ्रमंती करतो. हे मानवा भक्ती मार्ग बरोबर, हे मानवा भक्ती मार्ग बरोबर. भक्ती नसेल तर मुक्ती नाही, मुक्ती नसेल तर मोक्ष नाही. मोक्षाचं स्थान मोक्षाचं स्थान म्हणजे भक्ती मार्ग होय. आणि तोच प्रत्येकाला बनवून देण्यासाठी व्यक्ती आमच्या रेखासमोर उभी ठाकली. आपला परिचय त्रिकाल भैरव तुमच्या नेत्रासमोर आहे. त्रिकाल भैरव मग या मार्गाला निघालात कुठं? कमाना दिसणारी मनुष्य वस्ती, या मनुष्य वस्तीत मला प्रवेश करायचा आहे. पण या मनुष्य वस्तीत तुम्ही का प्रवेश करतात? एकाच गोष्टीचं काय? एकाच वेळी 1 सहस्त्र नरबळी देणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होय. आणि म्हणून या मनुष्य वस्तीत प्रवेश करणं त्रिकाल क्रमप्राप्त समजतोय. कोणी सांग? शरणागतमी तुला मनोहर तू माझे मन हे न जान, तू माझे मन हे न जान. भाव भक्ती केली पूजा पावन करीशी, भाव भक्ती केली पूजा पावन करीशी. भक्तासाठी भावून येसी, भक्तासाठी भावून येसी. मंगलदीशा परमेशा शरणागतमी तुला मनोहर शरणागतमी
चिघळत आपल्या समोर आशीर्वाद आहे. फार बरं झालं, फार बरं झालं. योग्य वेळीच तर तुम्ही थारात म्हणायला हरकत हेच नाही. मात्र मी रागाने लाल बुंद झाला. कुणाचा तरी पाठलाग करतात. पाठलाग मी करतोय, पण अवस्था फार बिघडलेली आहे. कुणाची? कुणाची म्हणजे या क्षणी माझी अवस्था बिघडली, अहो झालं का? माझी स्थिती बिघडली. अहो, असं काय घडलं? काय घडलं? अवतीभोवतीचा परिसर पहा, हा त्रिकाल भैरव उन्मत्त आहे. हा, आता गेला तो. हा एवढा उन्मत्त झाला. या समस्या फिरवू नको गर्वाचा, फिरवत सत्कर्माचा. रतिहुन सुंदर मदन मंदिरी, रतिहुन सुंदर, रतिहुन सुंदर, रतिहुन सुंदर मदन मंदिरी. मदना देवर दान तुला ग, मदना देवर दान तुला ग, मदना देवर दान तुला ग. अरे बाबा ब्रह्मदेव नारद मुनी, अहो आपल्या सुद्धा पवित्र पूज चरणी या वैजयंतीच्या सादरी आहे आशीर्वाद. समाधान माझं स्वागत आहे. धन्यवाद. स्वागतम मधुर स्वागतम, मधुर स्वागतम. दादा अहो माझं विचारचं काय ते तर आपल्या दोन चरण सुडीकर मस्ती चर्चा. हा माझी सेवा नित्य नियमाने करतो. आज माझी बरोबर आहे ना, ते मला पदरी पाडायचं. अहो कित्येक ठिकाणी आपलं आगमन झालं. एवढी आपली चरण सेवा मला करायची. अहो भाग्य उदयाचा हा मनमुनी लागला. त्या मंगळाचा आशीर्वाद मंगळ. काय रे? समेत खेळ खेळायचे, मनोरंजन करायचं. आपली आज्ञा मिळेल का? हो एवढी इच्छा, मग जा हो लवकरात लवकर ताई आणि लवकरात लवकर दादा ते नारायण आहे करुणा करा रे, नारायण आहे करुणा करा रे, नारायण आहे करुणा करा रे. अंध लागला तव नामाचा, अंध लागला, अंध लागला, अंध लागला तव नामाचा.
लावली एकाने तोंड वर केल्या नाही अशी अवस्था माझी झाली. ऐकलं एकटा एक चेडू जन्मा गेलंय. पुढे भाऊच नाही पाटलेकडे बहीण नाही सगळ्यासून बाहेर झाले. एकटा जन्मा गेलाय पण बाबा कधी चेडूच नको व्हाया होता. आता ते चढवा झाले काय सगळ्या बापाची तोंडा आंबट जातात की ते काय कळणार नाही. अरे पण चेडू घरात एक तरी जन्मा येऊकच व्हाया. प्रत्येक घरात एक चेडू जन्मा गेला ना तरच तुमची लग्न राहतील. ते बियाच्या कोंब्यासारखे राहतात म्हणाल चढवा होई सगळे झील झाले ते लग्न कोणा करताना. आणि म्हणाल मी आता मी आणि एक जन्मा गेलो निदान एक भागलो आता जगलो नाही तर तो कर्मान मेलो पण भागलो बिचार. पण आता करतलं काय म्हटलं मी जसं लहानाचा मोठा झालाय ना तसं माझं बापा आव माझी झोपाक तयार नाही. किती झोपाक तयार नाही. वाढलाला एक पोर घरात ठेवता म्हणजे 10 जण आपण बोलवची गरज ना 10 जण आपण मला येत राहतले घराकडे. आणि तसाच झाला मी जसा वाडाग लागलोय तसे घराकडे 10-50 जण येऊन येऊन हुंबऱ्याची माती वराक लागले. बापाशी टकली चाललेली आणि हे येऊचे बंद लावचे नाही. ह्या पोरा घ्या लाटून टाकून ह्याचा लगीन करू व्हाया नाही तर हे आणखी येत राहतले. ऐकलं येत राहतले म्हणजे त्याकना कसला होतोय खराच सांगते तुमचा उघडा पडला असता तो काय झाला त्याच्यावर खत मार त्याच्यावर खत मार सगळी खाता खात आमकाही. आणि देखना असल्यामुळे काय झाला बापूस माझ्या लग्नाचे पाठी लागलो. लग्नाच्या पाठी म्हणजे काय लगीन काय नुसतं म्हणा नाही त्याला पुढारी बरो लागता. पुढारपणा जर बरी नसत ना तर लग्न जमत नाही. माझा पुढारपण किती वर्ष लगीन जाय ना माझा पुढारपण केल्याने योगेश नायकानी त्यांनी हाडल्याने आणि त्यांनी सांगले रे बाबा पोराचं लगीन जर करतानाच ना तर एक पोरगो बघण्यात हा म्हणून माझ्या बाबाक सांगले. बाबाने मागा रात्री बोलले बाबा चेडू हडे ये तर म्हटलं बाबा काय रे पोरा उद्या तुका बघू घेतले उद्या बघू घेतले. त्या बापाशी माका सांगले मी झोपाक गेले झोपच लागत तयार नाही. तर आता उद्या बघू घेतलं तर माका सांगता पोर आदल्या रात्री झोपताना झोपत नाही. तर मी रातभर सबर सगळे हतुना खळ ओढले स्वप्न रंगवून रंगवून सगळे हतुना खळ ओढले. स्वप्ना कसली लग्न झाली ती पोरा सांगत घो गावलो काय ह्या गावता त्या गावता सगळी स्वप्न रंगायचंच होते. सकाळपर्यंत सगळी हतुना खळवटले म्हटलं कसलो आणल्या तो बघूया तरी योगेश नायकानी घो म्हणून बारीयर जाऊन बसले. बारीयेचे दोनही फळी बाजूक केले. घो बसलो होतो बरोबर बाहेरसून बोको कसो दिसा होतो ऐकलं. पण बघले तर कपाळ टोपी सदरो धोतर सगळा नाही. पण धोतरात जर बघलोय तर धोत्रात काय बघण्यासारख्या नाही. सगळे मागून झाला होते ते सगळे दिसा होते धोत्रातून. मग त्याच्या धोत्रात काय कर्म बघतलं त्याच्या धोत्रात बघूतात टाकले धोत्रावर बघ. नमस्कार आपल्याला क्षमा करा मला मी तुमच्या मार्गात आले पण आता सोडणार नाही. आपला मार्ग मोकळा करू नका.
अरे ह्याच्या सगळा माझा जो देव जो आम्ही आता उभो केलो तो सामान्य लोकांका सांगाकही नको की हरीचा मान ह्याच्या जगाला देई सगळा तुमची कामं करतेली. पूजा काय ते काही एक काळजी करू नको कोणी. देवाची पूजा कर हो जरा पेटला. प्रसाद काय ते बरोबर ह्याच्यात नाही मग मी प्रसाद ऐकले ना हो. ह्या लक्षात ठेवा. आपण सगळं कपडा द्या त्याच्या आधी काम दांडपूर नाहीसा करून अर्धा अधिक माका घालव. तुमची बाळ तुमची बाळ बोलायचा घे माझ्या आऊशी मी गो वाचो घे माझ्या आऊशी मग घे वाजव तुझी घंटा आता घे त्याला घंटा वाजायचा का बर पूर्वीपेक्षा बरं दिसतं देखनो अरे वळाकले तर ह्याच्या आधी 10 वर्षापूर्वी इले तसं असं मध्ये अरे पण खात का काय खाते लाडू केळी आता गावात का तिची गजाली गाव हो तुझा न्यासान जाग्यावर ठेवता नाही वाट लागल्या रे बाबा तुका सांगतेच ऐका तुझ्या वारा उभे राहता पूर्वी राहता वारा राहता उभ्या तर काय झाला बंद करून टाकलंय मग आता काय करतो मी बाई माझी बाहेर उभे राहता काय देखणी बाळ घंटा नगरवासी घंटा बाई वाजता नगरवासी जरा माझी बाळ देखणी पोरग्या बिरग्या झाला का मरता की त्या दुकान मिळाला बरं जाऊ दे मी काय म्हणतो माझं कामाचं आणखी येतो आधी तुम्ही ते का मिठी मारू आणि ती काय गो तुझ्या बहिणी तुका नको घेऊ. ये आवशी मिठी मारताय होत्या तेव्हा. ये आवशी तुझ्या बहिणी तू मारलो मिठी माका नको तुझ्या बहिणीक माका भेटा तू आता फक्त आमची कामा कर हा बरं भाऊ काय काय आणलं अगो त्यांचे दात पडत नाही अजून बरे असं ते गाव तरी बुळूकर खातो नाही बघते कशा तेव्हा काढलं केळी तुझ्याच गळ्याची होती आणि ती दोन्ही बाजूच्या घरात उभा होती तू खाऊक मेलो फक्त काय बघते का तू काय त्याचे गजाली जा नको तुझे लाडू सगळे बाहेर येतले माका नको आमका तुझा काही येत नको आधी माझा इलयचा काम कर ही काय गाठी बनता ही बघ केळी कोणाची केळी ती खरा सांग हे बाबा ही चोरल्याची आकार ही बघ केळी काढल्या त्याच्यातली 2-3च जागेवर नव्हती काय झाला ह्या आमच्या देई हा या देवस्थान बघलोय बघले दिसता पाठाचा हो कळला त्यामुळे त्याला 5 केळी लागणार ना 3च लागतात 3च लागतात ह्या देवस्थानात 3च केळी हा पण ती दोनाचा काय करतात दाटून घ्यायची हा मग हा समजा पहिले तुमच्या घरात समजा नाही हा. तर त्याच्यामुळे बरं जाऊ दे तुमची केळी काय करा ह्यात तुमची उत्पन्नाचीच बाजू दिसता माका सगळ्यात पण ह्या बरोबर. सगळ्या फळताला. आता नाही तुझ्या आता मिळून हल्ला आज केळा खाला उद्या खाला परवा मिळून आता बाहेर झाली काय तू काय तिकडं परत उद्या काय खाशी ठेव पाण्या ठेव ठेव एकदा उभा करूया वारा सारखी ठेव
आणखी काय असं सांगलंय सगळं असं एकूण ठेव आता आका गोल फिरंगा तुका काय कळलं तू धांग आता असा फुगडी नको घालू ठेव 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 पाना ठेव तळे ठेव जाऊ नको तुझी जातली सगळी वाट नाही त्याला माका खाली आण माका जिता येईल आज हैराण झाले की सारं होय होय सारे ही आज लेकराचं नाव ऐका दिलेली आहे आमच्या काय आपल्याला काय असा नसा त्या तू सांगा दी कशी आतापर्यंत तुझी किती त्या वाढवलं कशी किती तुझी वाढव आमच्या गावासारख्या काय आता तू सांगा दी आणि काय त्या बरोबर काय त्या कर तुम्ही सगळा काठी मार म्हणा तिथे काठी बसलेली आता मुलांत पडतो का देवळ ह्याच्या काठीची सवय काठी मारल्या सर्व बरोबर पुढे नाही येणार नाना पुढे येणार याचं कारण काय मला काम का बोलेगा तू अरे जेव्हा तुम्ही सांगता आतापर्यंत सगळ्या गोष्टी ऐकत दिलंय मी तुमच्या काय मध्ये असत ती काय नाही का बघता काय एक ते नाव दिले 40 रुपये 50 रुपये एक दिवस तुमचं जातो आता ते शिरा पडणार मी किती 40 रुपये मी तुका आडून देते ना रो पण माका सांग ह्या वारा पुढे येणार नाही की त्या अडचण आता ह्या देव जेव्हापासून उरवलो हा तेव्हा तर ही गर्दी लोकांची अरे माझ्या बाबा आता लोक असल्यात वाऱ्यापाठी असतात आणि कामा जातात लोकांची होय की? आणि वगैरे भुतून त्या भुतून कुठले तरी त्यांना उभ्या राहून आधी खोबरा खाऊन घे सगळ्यांना गावतात घर लेकरा कोणी अजिबात काय म्हणत होतो काय म्हणत? आता ही उभी राहून संध्याकाळ अजिबात हिशोबाची नाही गावतात घर तू आधी पुरा दुसऱ्याच्या बळूक जाता पोरा हा? डबल लगीन करू बघता तो तुझ्यात काय माझ्यात काय हा? तुझ्यात कमी काय नाही काय? तू हसलास काय म्हणाले तू फक्त हसलंच ना ह्यो आपाक सगळं नाच लागलो खुश हो. ह्यो आपाक सगळं नाच लागलो खरा कसली देखणी बाई लावली आहे. हा आपाक नाच लागलो खरा या कसलं होय मा सांग ना सुरो खाता जुगार खेळता हा रे. जुगार खेळता तू खोबरा खा जुगार खेळता पर्याय काढायची. जुगार आता हरलो काय जिंकलो हरलो काय म्हणता आपण हरलो काय लेकरा माका सांग त्याका सरळ मिळत ना औषधी हा बघ तुझ्या भावाक या कमी करत हा कमी करतो काय करतो या हात जुथी मारत होय मा मारला तरी शेवटी जीवा खाऊ नको तुला त्याच्या. खाऊ नको हो देतो ती या हा? घरात आणतो नको तू दारू खाऊन जाता हा तिच्याकडे काय कमी आहे गो तिच्या गळ्यात बघ हातीत बघ असा म्हणजे मग आणि रडतं किती या केलं आम्ही हाती केले का ढकललं हो ठकवून नाही या माझ्या इंतीर केलं होता हा. लहान करूक नाही हा. हा बोल बोल. आता घरात बोल. थोडंसं काय जोर जाऊक नाही ये रडा नको आता उद्या जोर कर आणि या सगळ्या कामाक लागतला ए बाबा मला देव करू. हा चल सगळ्या कामाक जा. झाला तुझा? हो. आता या पुढे जास्त भार घेणार नाही कोण औशी हा तुझा ह्या पायाचा वारा उभ्या राहला हा. तुझ्या आधी पाया पडतोय मी तुझ्या पायाच्या वाऱ्याच्या नागास मी काय म्हणतोय माहितीये तुका माका ज्या वेळा घो होय होतो त्या वेळात घो मेलो कारण माका म्हातारपणात खरी गरज होती घोवाची पण आधी अंगठे जाते सगळ्यांना मग मी काय तर माझा भाऊ जो मेलो नाही तो मेलो अमावस्या दिवशी मेलो आणि तो मेलो तो बाहेर मेलो घरातही मराच नाही मग आवशी
मानवा भक्ती मार्ग भरवा, मानवा भक्ती मार्ग भरवा.